एकेकाळी घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक ज्ञानीगुरू आणि त्यांचा शिष्य प्रवास करत होते. सूर्य मावळला आणि जंगलात एक गूढ शांतता पसरली. गुरु म्हणाले, "आज आपण इथेच थांबूया. आधी मी झोपतो आणि तू पहारा दे." शिष्य धैर्याने उभा राहिला. अचानक हवेमध्ये एक विचित्र आवाज घुमला. "तू माझ्या राज्यात आला आहेस. मी तुला खाऊन टाकेल." शिष्य घाबरला. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला एक छोटासा चमकणारा राक्षस दिसला. शिष्य रागाने म्हणाला, "तू मला घाबरवशील." त्याने राक्षसाला लाथ मारली. त्याने राक्षसाला लाथ मारली. पण काही क्षणातच तो राक्षस पुन्हा उभा राहिला आणि यावेळी थोडा मोठा झाला. होता. राक्षस पुन्हा ओरडला, "मी तुला खाईन." शिष्य पुन्हा त्याच्यावर हल्ला करतो. पण जितका तो राग करतो तितका राक्षस अजून मोठा होतो. थोड्याच वेळात तो एक प्रचंड भयानक राक्षस बनतो. तेवढ्यात गुरु जागे होतात. ते शांतपणे म्हणतात, "तू आता झोप. मी पहारा देतो." मी पाहतो. "तू आता झोप. मी पाहतो." शिष्य थकलेला झोपून जातो. राक्षस गुरूंना घाबरतो. "मी तुला संपवेन." पण गुरु फक्त शांत हसतात. ते काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे राक्षस हळूहळू लहान होऊ लागला. प्रत्येक शांततेसोबत तो अजून छोटा होतो आणि शेवटी तो पुन्हा छोटा होतो. गुरु त्याला सहज पायाखाली चिरडतात. सकाळ होते. शिष्य उठतो आणि विचारतो, "गुरुजी, तो राक्षस कुठे गेला?" गुरुजी हसतात. "तो राक्षस नव्हताच. तो तुझा राग आणि प्रतिक्रिया होती." याचा बोध असा आहे, आपल्या आयुष्यातील राक्षस खरे नसतात. आपणच आपल्या रागाने त्यांना मोठं करतो. शांत राहिलात तर प्रत्येक राक्षस स्वतःहून नष्ट होतो.